मातोश्री कारखान्यातला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचा काँग्रेस कमिटी सोलापूर समोर आमरण उपोषण. सन 2023 ते 2024 मध्ये मातोश्री शुगर को जनरेशन रुद्रवाडी अक्कलकोट या कारखान्यानं शेतकऱ्यांकडून ऊस घेऊन गेली 8 महिन्यापासून अद्यापर्यंत एकही रुपया बँक खात्यामध्ये जमा केलेला नाही. तसेच काही शेतकऱ्यांना 500 रुपये व 1000 रुपये प्रति टनाप्रमाणे बँक खात्यामध्ये उपलब्ध जमा केलेली आहेत. श्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या घरासमोर 29/7/2024 रोजी प्रिया आंदोलन केल्यानंतर माननीय म्हेत्रे साहेब यांनी प्रति टनाला 2700 रुपये बिल देऊ असे लेखी पत्र दिले. पण आतापर्यंत काही शेतकऱ्यांना 500 रुपये तर काही शेतकऱ्यांना 700 रुपये प्रमाणे बँक खात्यावरती बिल जमा करण्यात आले. तर बहुतांश शेतकऱ्यांना आतापर्यंत एकही रुपये बिल अदा करण्यात आलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आज माजी गृह राज्यमंत्री सिद्धारामजी म्हेत्रे यांच्या विरोधात सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या समोर बेमुदत आमरण उपोषणाला बसले. प्रत्यक्ष शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की सिद्धाराम म्हेत्रे यांनी शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करून व शेतकऱ्यांच्या कष्टाचा विचार करून त्यांचे संपूर्ण बिल अदा करावे ही शेतकऱ्यांची मागणी आहे. संभाजी ब्रिगेडचा विजय असो, संभाजी ब्रिगेडचा विजय असो. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. नमस्कार, मी अण्णासाहेब पवार. गेली 9 महिने झाले शेतकऱ्यांची बिलं थकीत करून ठेवलं आहे. मातोश्री कारखाना अक्कलकोट रुद्रवाडी त्या कारखान्याचे चेअरमन म्हेत्रे साहेब यांनी त्या कारखान्याचा नियम आहे गेली 15 दिवसात ऊस गाठल्यानंतर बिलं दिली पाहिजेत. त्यांनी 9 महिने झाले शेतकऱ्याची बिलं थकीत करून ठेवलेलं आहे आणि आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागण्यासाठी त्या काँग्रेस भवनासमोर बसलेलो आहोत. काँग्रेस भवनासमोर बसायचं कारण त्यांनी एक काँग्रेस पक्षाचे जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांनी महाराष्ट्राचं मोठं पद सांभाळलेला आमदार होते. त्यांनी आमची शेतकऱ्याची बिलं लवकरात लवकर द्यावं याच्यासाठी आम्ही इथं आमरण उपोषण करण्यासाठी बसलेलो आहोत. बरं, तुम्हाला म्हेत्रे साहेब आतापर्यंत भेटले नाही का? म्हेत्रे साहेब भेटत नाहीत. फोन करून इकडे फोन कर तिकडे फोन कर चर्चेला या त्यांचं असं सांगणं असतं. 3 दिवस गेली आज 3 दिवस झालं उपोषण चालू आहे. त्यांनी ह्या ऑन द स्पॉटला भेटायला आलेले नाही. आता तुमची मागणी काय? आमची मागणी काय, शेतकऱ्याची बिलं द्या. जोपर्यंत शेतकऱ्याची बिलं देत नाहीत तोपर्यंत देत नाही. आणि त्यांनी लेखी आम्हाला पत्र दिलेलं. कुठं होते पत्र? 2700 रुपये प्रमाणे आमच्या शेतकऱ्याची बिलं देतो असं त्यांनी लेखी आश्वासन आम्हाला दिलेलं. जोपर्यंत शेतकऱ्याचं 2700 रुपयानं बिल देत नाहीत तोपर्यंत आम्ही उठत नाही. आमचा शेतकऱ्याचा निर्णय ठरलेला आहे. बोला. मी अरविंद गोडके, धाराशिव जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना. या ठिकाणी आज 3रा दिवस आहे शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करतो आम्ही म्हेत्रे साहेबांच्या विरोधात. म्हेत्रे साहेबांनी सदरक्षण आहे, खलनीकरण आहे, सत्यमेव जयते. एक ते जबाबदार एक घर राज्यमंत्री होते. त्यांनी जबाबदारीनं वागावं आणि एक जबाबदार व्यक्ती आहे. जबाबदारीनं त्यांनी बोलून आपल्या शेतकऱ्याशी चर्चा करून 2700 रुपये प्रमाणे आपल्या शेतकऱ्याचं बिल अदा करावं. बस एवढीच विनंती आमची म्हेत्रे साहेबांना. बाकीचं दुसरं काही देणं गेलं नाही आमचं.